या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। जालना जिल्ह्यामधल्या घनसावंगी, मंठा आणि परतूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतांना तळ्याचं सुरू। कोल्हापुरातील अनेक धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित। राधानगरी, गगनबावडा, बुदरगड तालुक्यामधील निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेले अनेक प्रसिद्ध धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत। सातारा शहराला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला। उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये कास तलावाचा महिला नगरसेवकांनी केलं ओटी भरण। सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला। कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला, मात्र जिल्ह्यातील राधानगरी धरण 90% भरलं। पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरणार। गोंदियातील अर्जुनी, मोरगाव तालुक्यामध्ये रोवणीला वेग। पोषक वातावरणामुळे 56% रोवणी पूर्ण। निफाडमध्ये कोथिंबीर आणि मेथीच्या भाजीला कवडीमोल दर। रस्त्याच्या कडेला भाजी फेकून देत संताप व्यक्त। वाशिम जिल्ह्यामध्ये 1,36,000 हेक्टरवर यंदा खरीपाची स्मार्ट पेरणी। जमिनीची ओल, त्याच्यानंतर हवामानाचा अंदाज, योग्य बियाणांची निवड आणि पेरणीची अचूक वेळ याचे यंत्राद्वारे नियोजन। पेरणीची वेळ न चुकल्यानं बियाणांचा अपव्यय सुद्धा टाळला। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाची वाढ खुंटली। सोयाबीन पीक पिवळी पडत असल्यामुळे शेतकरी धास्तावले। सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता। अमरावती जिल्ह्यामधल्या संत्रा उत्पादक संकटात। वातावरणातील बदलामुळे संत्र्याच्या बागा धोक्यात। कृषी विभागानं योग्य उपाययोजना करण्याची मागणी। जळगाव बाजार समितीमध्ये ज्वारीला प्रति क्विंटल 3,371 रुपये दर। मोठ्या प्रमाणात ज्वारीची आवक होत असतानाही चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। गोंदियामधल्या 42,000 शेतकऱ्यांचे 413 कोटींचं धान पिकाचे तुकारे रखडले। 3 महिन्यानंतर सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत। वाशिमच्या बाजार समितीमध्ये मुगाला हमीभावापेक्षाही कमी दर। 8,788 रुपये हमीभाव असताना वाशिममध्ये मुगाला 6,350 रुपये प्रति क्विंटल दर। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। नांदेड जिल्ह्यामधल्या देगलूर आणि बिलोली तालुक्यामध्ये हजारो शेतकऱ्यांना बोगस बियाणांचा फटका। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। बोगस बियाणं विक्रेत्यावर कारवाईची मागणी। नांदेडमध्ये फळबागांच्या नुकसानीचा विमा मिळणं झालं मुश्किल। जिल्हा प्रशासनानं दिलेल्या नुकसानीचा अहवाल विमा कंपनीने नाकारला। कृषी मंत्र्यांकडून बैठक लावण्याचं आश्वासन। अकोला जिल्ह्यामधल्या म्हातोडी इथे शेतामध्ये जायला रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्याची अडचण। रवींद्र भांडे यांच्यापुढे शेती कशी करायची असा प्रश्न। बाजूच्या शेतकऱ्यांना जेसीबीनं खोदून ठेवला मोठा खड्डा। सावंतवाडी शहरामधल्या बाहेरचा वाडा परिसरामध्ये 14 गव्यांच्या कळपाचा वावर। दिवसाढवळ्या वस्तीलगत येऊन मुक्त संचार। गव्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी। गव्यांचा योग्य तो बंदोबस्त करण्याची मागणी। बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश। दिव्यांगांच्या मानधनामध्ये 1,000 रुपयांची वाढ। दिव्यांगांना 2,500 रुपयांचं मानधन मिळणार। कर्जमाफीच्या मागणीसाठी बदनापुरात शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन। महायुती सरकारनं आश्वासनांची पूर्तता करावी, शेतकऱ्यांची मागणी। सांगलीच्या पलूस तालुक्यामधल्या वसागडे गावामध्ये शेतकऱ्यांचं रेल्वे रुळांवरील ठिय्या आंदोलन मागे। रेल्वे प्रशासनानं दिलं लेखी आश्वासन। मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा। धुळ्यामधल्या कापडणे ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून छोले स्टाईलनं आंदोलन। अशुद्ध पाण्यामुळे आरोग्यावर परिणाम। 15 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा। जळगाव एसटी विभागाला आषाढीच्या बस सेवेमधून 2,33,00,000 उत्पन्न। 11 बस आगारांमधून पंढरपूरसाठी सोडल्या होत्या 150 विशेष बस। 91,000 भाविकांना घडवलं पंढरपूरचं दर्शन। ओला, उबेर सारख्या कंपन्यांच्या विरोधात रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या संपामध्ये फूट। महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि काही टॅक्सी संघटनांची संपामधून माघार। 72 तासानंतर ज्ञानेश्वरी मुंडेंना रुग्णालयामधून डिस्चार्ज। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंकडून पुन्हा पोलिसांना 1 महिन्याचं अल्टिमेटम। श्रीरामपुरात प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी निषेध आंदोलन। आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी। नांदेडमध्ये प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचा निषेध। संभाजी ब्रिगेड आणि समविचारी संघटनांकडून धरणं आंदोलन। बुलडाणा जिल्ह्यामध्ये लंपी सदृश आजारानं एका जनावराचा मृत्यू। मलकापूर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा तालुक्यामधील 12 पाळीव जनावरांना आजाराची लागण। जनावरांचे नमुने तपासणीसाठी पाठवले। नाशिकच्या सिन्नरमध्ये मक्याच्या शेतामध्ये 1.5 महिन्याच्या बिबट्याचा बछडा सापडला। मादी आणि बछड्याची भेट घडून आणण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या शिदपूर जैन गावामध्ये अनोखी परंपरा। गावातील ऑटो, लक्झरी, खासगी वाहनधारकांनी संपूर्ण दिवसाची कमाई
जहांगीर महाराज संस्थानला अर्पण केली. 84,000 रुपयांची रक्कम जमा. धाराशिवच्या उमरग्यामध्ये काही वेळातच गुंडाळली महसूल विभागाचे राजस्व समाधान शिबिर. लाखो रुपयांचा चुराडा. फक्त 6 प्रमाणपत्रांचं वाटप. तहसीलचे अधिकारी फोटो सेशन करून गेले निघून. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी महायुतीचे प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड. विरोधी पक्षांकडून एकही उमेदवारी अर्ज न आल्यानं प्रकाश जगताप यांची निवड. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडून आदेश जारी. लांजा पोलिसांकडून मुंबई गोवा महामार्गावर नाकाबंदी. पोलिसांकडून हेल्मेट सीट बेल्टची तपासणी. पोलिसांच्या तपासणी मोहिमेमुळे चालकांचे धाबे दणाणले. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1.5 कोटीच्या खंडणीसाठी 11 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न. नागरिक आणि मुलीच्या प्रसंगवधानतेमुळे अपहरणाचा डाव उधळला. अंबड तालुक्यामधल्या 2 आरोपींना अटक. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये लंपी आजाराच्या संसर्गाचं प्रमाणामध्ये वाढ. 31 जुलैपर्यंत बैलगाड्या शर्यतींवर बंदी. कोणत्याही शर्यतीमध्ये गाडी मालकांनी सहभाग घेतला तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा. नागपूर रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर आकर्षक सजावट. नागपूर रेल्वे स्थानकाचा इतिहास समजण्यासाठी प्रदर्शनाचं आयोजन. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.